महाराष्ट्र की महत्वपूर्ण और दक्षिण भारत की प्रसिद्ध मालेगांव यात्रा को इस साल भी यादगार बनाने के लिए जिला प्रशासन ने काम शुरू कर दिया। इस वर्ष और अधिक प्राथमिक और बुनियादी सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी। जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी और प्रशासनिक मीनल करणवाल ने बताया कि इस यात्रा के औचित्य, महत्व और परंपरा को संजोने के लिए जिला परिषद द्वारा सभी प्रयास किए जाएंगे। मालेगांव यात्रा की तैयारियों को लेकर आज जिला परिषद के यशवंत राव चावड़ हॉल में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई है। उस समय उन्होंने यह जानकारी दी। इस अवसर पर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मालोदे, सामान्य प्रशासन विभाग के रूप में उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कवार, ग्राम पंचायत विभाग के उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा जादव, कापसे जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख, कार्यकारी अभियंता ग्रामीण जल आपूर्ति विभाग अमोल पाटिल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिला जल और स्वच्छता मिशन नारायण मिसाल आदि उपस्थित रहे। वंदे भारत से नांदेड़ से मोहम्मद रफीक की रिपोर्ट। अधिकारी जिल्हा परिषद नांदेड। तर येत्या 29 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणार आहे। तर यावर्षी आपण जिल्हा परिषदेने इथे तयारी करून ठेवलेली आहे। जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ पाणी द्यायची आहे, प्लास्टिक बंदी करायची आहे, अशा खूप काही तयारी जिल्हा परिषदेने करून ठेवलेली आहे। तर यावर्षी आपण सगळ्यांना ही विनंती करतोय की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे। तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करा। या वर्षीच्या माळेगाव यात्रेची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगता येईल? कशी असणार आहे माळेगाव यात्रा? माळेगाव यात्रा जी असते फार गोरगरीब लोकांची असते। तिथे देशभरातून जे जनावर येतात तिथे खरेदी करायला, विकायला किंवा त्यांचे वेगळ्या पशु प्रदर्शन असतात। तर यावर्षी सुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहे, त्यांचं प्रदर्शन असणार आहे। तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे। आणि जे वैशिष्ट्य जिल्हा परिषद कडे हेच आहे की प्लास्टिक मुक्त आपण करतो, कारण की तिकडे जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची, म्हणून आपण प्लास्टिक महिलांच्या आरोग्याचे प्रश्न काय उपाययोजना हो, यावेळेस आपण एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे ज्याच्यात एक गायनेकॉलॉजिस्ट विशेषतः बसणार आहेत। आणि मागच्या वर्षी आम्हाला डीपीसीतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिव्हाइसेस उपलब्ध झाले होत्या त्याला सुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल। आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात एक गायनेकॉलॉजिस्ट मार्फत तर ते सुद्धा आपण रस्ते आणि काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपण नव्यानं त्या ठिकाणी निर्माण करतोय। तर मागच्या वेळेस सुद्धा आपण एक बायपास दिला होता जिल्हा परिषदेने। तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊस पर्यंत एक्सटेंड करतोय। त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना। आणि अँब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर अँब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल, म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे। तिथे यावेळेस अँब्युलन्सला नेहमीची अडचण असते, म्हणून यावेळेस आपण एक बाईकवर एक आमचे डॉक्टर आणि एक नर्स तसे आपण 8 ते 10 पथक करतोय साधी बाईकवर की ते आतून फिरू शकतात।